अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजी माजी खासदारांसमोर युवा महिला उमेदवाराने आधीच आव्हान उभं केल्यानं ही निवडणूक तिरंगी झाली आहे। आता महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वागचौरे, महायुतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते हे अधिकृत उमेदवार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदारसंघात मुंबईचं पार्सल या मुद्द्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे। हा मुद्दा नेमका काय आहे आणि काय याची चर्चा होतीये याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेजण कामाला लागलेत। सर्व उमेदवार कार्यकर्ते जोरदार तयारी करताना दिसतात। तसंच या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात सभांचं आयोजन केलं जात आहे। उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या मतदारसंघात त्यांच्या प्रचाराला प्रारंभ केला। मात्र या सर्व प्रचारात मुंबईचं पार्सल हा मुद्दा आता लक्षवेधी ठरतोय। विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मूळचे मुंबईचे आहेत, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा जन्म सुद्धा मुंबईत झाला। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि हे मुंबईचं पार्सल आता पुन्हा मुंबईला पाठवण्याची वेळ आली असल्याची टीका त्यांनी त्यांच्या सभेमधून केली आहे। आणि तेव्हापासून या मतदारसंघात मुंबईचं पार्सल हा मुद्दा प्रचंड गाजताना पाहायला मिळतोय। या मुद्द्यावरून आता तिन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात याआधी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी थेट लढत होणार असं वाटत असताना वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। त्यामुळे या तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली आहे। यामध्ये काँग्रेस, अपक्ष, भाजप आणि शिवसेना हे पक्ष येतात। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ हा 2008च्या पुनर्रचनेनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणून उदयास आला। पूर्वीच्या कोपरगाव या मतदारसंघावर तसं पूर्वीपासून काँग्रेसचंच वर्चस्व। केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कामातून इथं ठसा उमटवला। त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवलं। मध्यंतरी म्हणजेच 1996 मध्ये भीमराव बडदे यांच्या रूपाने हा मतदारसंघ भाजपकडे व 1998 मध्ये प्रसाद तनपुरे यांच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसकडे आला। 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर बाळासाहेब विखे खासदार झाले होते। मात्र 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत विखे हे काँग्रेसमधून खासदार झाले। मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच 2009 पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे। 2009 मध्ये शिवसेनेतून भाऊसाहेब वागचौरे खासदार झाले। 2014 मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले। मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। 2019 मध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे इथून खासदार झाले। इथून त्यांच्या विरोधात काँग्रेसने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती। काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून यंदा निवडणुकीला उभा आहेत। आता शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचितकडून महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते रणांगणात असणार आहेत। शिर्डीचंच नाही तर संपूर्ण राज्यातील मतदारसंघांमधली समीकरणं ही गेल्या 4 वर्षांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळालंय। आधी मवियाचा प्रयोग आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट ही त्याची प्रमुख कारणं म्हणता येतील। शिवाय एकाच पक्षातले नेते एकमेकांविरोधात उभा राहून टीका टिप्पणी करताना दिसून येतात। अशीच टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी मुंबईतलं पार्सल पुन्हा मुंबईला पाठवायचं असं आवाहन तिथल्या जनतेला केलंय। वागचौरे यांचं हे विधान कितपत योग्य आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक जरूर करा। धन्यवाद।